नमस्कार. या ठिकाणी आपण पुणे आहे. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका चालू आहेत. तर या ठिकाणी आपण पुणे काय कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. तर आता इलेक्शन चालू आहे, काय वाटतंय आपल्याला, कोण इच्छुक उमेदवार असावा, काय वाटतंय? आता कसं आहे, पुणे जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित आहे, म्हणजे ओपन जागेसाठी. इच्छुकांची संख्या भरपूर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे इच्छुकांची संख्या भरपूर आहे. पण स्थानिक नेतृत्वाची, कार्यकर्त्यांची प्रमुख मागणी की आमच्या पुणे जिल्हा परिषद गटातून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या किंवा पुणे आणि परिसरातील प्रत्येक सामान्य नागरिकाच्या, सामान्य जनतेच्या मनातील काळजाचा ताईत बनून राहिलेले माननीय अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी ह्या गटातून जिल्हा परिषदेसाठी उभा राहावं ही कार्यकर्त्यांची प्रामाणिकपणे इच्छा आहे. पंचायत समिती कोण उभा राहावं? पंचायत समितीला अर्जुनदादा वर जिल्हा परिषदला जर उभा राहिले तर त्यांनी त्यांच्या विचाराने त्यांच्याशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्याला संधी प्रामुख्याने द्यावी ही आमच्या आग्रहाची विनंती आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण असावं इच्छुक? असं कोण आहे? इच्छुक बरेच आहे. जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत, पंचायत समितीसाठी पण इच्छुक आहे. आणि ते अर्जुनदादांनी देईल तो उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटलांनी, म्हणजे बाळादादांनी, भैयासाहेबांनी, मोहिते पाटील कुटुंब जो उमेदवार देईल पंचायत समिती, ते तुम्हाला मान्य असतं? तो सर्व कार्यकर्त्यांना, सर्व स्थानिक नेत्यांना मान्य असेल आणि सगळे जोमानं काम करणार ही गॅरंटेड आम्ही सांगतो. काय वाटतंय आपल्याला, काय वाटतंय कोण उमेदवार असावा? नानासाहेबांनी म्हणलं तसं अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी या गटाचं नेतृत्व करावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. त्या इच्छेनुसार आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आणि पंचायत समितीसाठी काय आपली मागणी असणार आहे? पंचायत समितीसाठी बरेचसे इच्छुक आहेत, परंतु तो वरिष्ठ निर्णय जे घेतील ते आम्ही सगळे मान्य करू. ओके. काय वाटतंय आपल्याला? आता सध्या हा गट जिल्हा परिषद गट हा मोहिते पाटलाला मानणारा पहिल्यापासून आहे. त्यामुळे तर जर अर्जुनदादा उभा राहिले तर अति उत्तम होईल. आणि जर अर्जुन हा जिल्हा परिषद अर्जुनदादाची मागणी योग्य आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही जीवाचं दान करून निवडून आणण्याचा प्रयत्न करू. पण जर दादांची इच्छाच पाहिजे, जर दादांची इच्छा नसेल तर आम्ही पुणे गटामध्ये दादांनी कोणताही उमेदवारावर त्याला देखील आम्ही निवडून आणण्यासाठी जीवाचं दान करू. एवढंच माझं म्हणणं आहे. असावा इच्छुक उमेदवार कोण असावा? तर जिल्हा परिषद उमेदवार कोण असावा? जिल्हा परिषद कोण उमेदवार असावा? आता कालच निवडणुकीची रंगमाईच लागलेली आहे, कार्यक्रम जाहीर झालेला आहे. आज मकर संक्रांत आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना, कष्टकरू सर्व जनतेला मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा. आणि आता तसं पाहिलं तर आपला पुणे गट हा ओपन जागेसाठी खुला आहे. तर अर्जुनसिंह मोहिते पाटील राहिले तरी आमची पण इच्छा आहे की अर्जुनसिंह मोहिते पाटलांनी उमेदवारी घ्यावी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली, मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्या नेतृत्वाखाली जो कोणी खालचं पंचायत समिती उमेदवार देईल ते तुम्हाला मान्य? ते आम्हाला मान्य आहे सर्वांना. आणि आम्ही भरपूर मताधिक्याने निवडून आणू ही ग्वाही देतो. काय वाटतंय आपल्याला? आता इलेक्शन चालू होतं, उमेदवार कसा असावा आणि कोण असावा? मोहिते पाटील गटाचे जे प्रामाणिक, निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अर्जुनदादानं जिल्हा परिषदसाठी उभं राहावं आणि जी काय बाळदादा, विजयदादा, दरेशील बाया यांच्या म्हणण्यानं तालुका पंचायतला जी काय ती उमेदवार देतील त्यांचा एक निष्ठपणानं आम्ही ते काम करू अशा आमची सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. नाव काय होणार? विजय उर्फ बिनू पाटील. ठीक आहे. काय वाटतं आता आपल्याला, पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक चालू आहे, इच्छुक उमेदवार असं नाव सुचतं, काय वाटतं? सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे आणि मोहिते पाटील सर्व पुणे गटातील सर्व गावातील कार्यकर्त्यांची, सर्वसामान्य शेतकऱ्यांची एकच इच्छा आहे की अर्जुनसिंह मोहिते पाटलांनी जिल्हा परिषद उमेदवारी स्वीकारावी आणि आमचं नेतृत्व करावं अशी त्यांची
इच्छा आहे. आता विरोधक म्हणतायत की या भागामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही असं तरुण युवकांमधून बोललं जातंय, तर विकासाच्या मुद्द्यावर काय तुम्ही सांगाल? मी सर्वांना एक ग्वाही देऊ शकतो की ह्या फोंडशिरस परिसराचा विकास आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या काळात पश्चिम भागात अतिशय मोठं काम, एक तळ्याचं अतिशय मोठं काम ही अमर असणारी गोष्ट केलेली आहे. त्या तळ्यावर मोठेवाडीपर्यंत एक कार्यक्षेत्र भिजतं आणि सर्व बागायत आहे आणि त्याच वाड्यावर 13 बंधारं या मदनसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याच्यामुळं गेल्या वर्षी मे महिन्यात सुद्धा धैर्यशील भाई यांच्या उत्तमराव जानकरांच्या मार्गदर्शनाखाली मे महिन्यात सुद्धा की तिकडच्या शेतकऱ्यांना पाण्याची कुठली सुद्धा अडचण आली नाही. ही अतिशय मोठं दादांनी काम केलंय. त्याच्यामुळं सर्वांना माझी विनंती आहे की इतकी मोठे काम आपल्यासाठी किंवा आपल्या शेतकऱ्यांसाठी विजयसिंह मोहिते पाटलांनी पुढचा विचार करून शेतकऱ्यांना एक सारा भिजूस्तोर 5 लाईट जात होती, तर 33 किलोचं सबस्टेशन ही विजयसिंह मोहिते पाटलांनी ह्या फोंडशिरस गावात बांगार, चव्हाणवाडी, पळस मंडळ, कदमवाडी, कामशेदवाडी या परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांना त्या लाईटीचा आज उपयोग होतो. तरी लाईट कमी पडत असताना एक नियोजन समितीची मीटिंग असताना रणजितसिंह मोहिते पाटलांना आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी एक सुचवलं की दादा अजूनही आपल्याला लाईट कमी पडते. तर त्यावेळेस दादानी परत 33 किवीची लाईन नवीन टाकून आता त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि तेवढंच नाही दादा, तेवढ्यावर थांबलं नाही तर एवढी मोठी कोरोनाची महामारी आली आमच्या गावामध्ये, एवढं मोठं सुभाष कुचेकर बांधास पाटील यांच्या काळात एवढं मोठं हॉस्पिटल सरकार दवाखाना बांधलेला आहे, ती अतिशय मोठं काम केलेलं आहे. तेवढंच करून थांबलं नाहीत अजून, तेवढंच करून थांबलं नाहीत तर सर्व ह्या पंचकृषीचा सर्व जी शाळा आहे किंवा ही जी बालिंग विद्यालय फोंडशिरस ही गोरगरिबांच्या मुलांना थोडक्या मुलींना ह्यांना शिक्षण चांगल्या दर्जाचं मिळावं अशी जयसिंह मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची अतिशय मोठी धोरण होतं. त्यामुळं ह्या गावात एवढी मोठी शाळा, अनेक क्लासून अधिकारी ह्या शाळेत शिकली. तेवढंच नाही झालं तर मोठ्या दादांनी आमचं ग्रामदैवत बालिंग मंदिर ह्याच्यासाठी 30 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेवढंच नाही तर 22 कोटी आता गेल्याच 2 वर्षापूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील जल जीवन योजनेतून 22 कोटीची जल जीवन योजना ह्या परिसरासाठी मंजूर केली आणि सगळं काम सगळीकडची बंद आहेत. पण फोंडशिरस गावातलं काम पूर्णत्वावर आलेलं आहे आणि काम अंतिम टप्प्यात आहे. ही एवढं मोठं काम जर मोहिते पाटलांनी केलं असेल ह्या परिसरातल्या तरुण युवकांना किंवा मतदार राजांना आपल्यासाठी, एवढंच नाही तर आमच्या गावात एक ज्येष्ठ मंडळी होती नैबीलाल मुंडे, त्यांनी मुस्लिम समाजासाठी सुद्धा मोहिते पाटलांनी मागे घेतलं नाही. तिथं 1 एकर जागा उपलब्ध त्यांना दफनभूमीसाठी कंपाऊंड वॉल ही केलं. म्हणजे असा कुठल्याही जाती धर्माचा दुजाभाव मोहिते पाटील परिवाराकडून झाला नाही. त्याच्यामुळं येणारं इलेक्शन ही धैर्यशील मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, उत्तमरावजी जानकर साहेब, रणजितदादा, विजयदादाच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळीजण 100% आमच्या पंचायत समिती ही आमचीच येणार आणि जिल्हा परिषद सुद्धा मोहिते पाटीलांचीच येणार ही तुम्हाला आता हे जानेवारी ग्वाही देऊ. कारण ही कामाच्या जोरावर मारुतीच्या मंदिराच्या पाठीमागचा डोळस यांच्या निधीतून ती एवढा मोठा पूल बांगरडा चव्हाणवाडीच्या माणसांसाठी त्यांनी केला. अनेक योजना, अनेक असले बारकी चुरकी आणि जी रस्ता आहेत, जी रस्ते दिसतात ही सर्व रस्ते विजयसिंह मोहिते पाटलांनीच निर्माण केलेलं आहेत. त्याच्यामुळं कुणी काय म्हणाल ही रस्तं, पण जेवढं रस्ता आहे तुम्ही कुणी काय केलं असेल त्याच्यावर ती वेगळा विषय आला, पण जी काय आहे ती विजयसिंह मोहिते पाटलांनी सगळ्या
कोणशिरस परिसरातलं रस्तं त्यांनीच केलेलं आहे आणि अतिशय मोठा काम यांनी दादांच्या नेतृत्वाखाली मोहिते पाटील परिवाराने केलं आहे. त्याच्यामुळं मोहिते पाटील परिवाराला कोणशिरस गाव अतिशय कुठल्या पद्धतीत कमी पडून देणार नाही. तेवढं बोलून माझं नमस्कार, काय वाटतंय आता जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन चालू आहे, इथून कोणशिरस गटात कोण उभा राहावं असं काय वाटतं? अर्जुन सिंह मोहिते पाटील, कारण मोहिते पाटलाचं काम आहे. आता कोण बोलत असेल आम्ही हे केलं, आम्ही ती केलं, आम्ही अमकं केलं तमकं केलं, पण खरं काम ही मोहिते पाटलांचंच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अर्जुनदादांना आता वैयक्तिक मी तर 1 वर्षापासून झेडपी पंचायत समिती लागली नाही लागली ती विषय, पण मी तेव्हापासून फक्त आपण ह्या कोणशिरसमधले सगळ्यांनी ठरवलंय की अर्जुन सिंह मोहिते पाटील फक्त उभा राहावं जिल्हा परिषदसाठी. हो कोणशिरसकरांची इच्छा आहे. हो कोणशिरसकरांची. स्टार्ट. काय वाटतं कोणशिरस म्हणून कोण उभा राहावं असं आमचे वाटतं? सगळ्यांचं म्हणणं असं आहे की जिल्हा परिषदेसाठी अर्जुनदादांना उभं राहावं. अशी तुमची इच्छा आहे? आमची इच्छा आहे सगळ्यांची, सगळ्या कार्यकर्त्यांची.